श्री स्वामी समर्थ धर्मशास्त्राप्रमाणे झोपेचे 22 नियम. 1. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये. 2. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये. मनुस्मृती. 3. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. विष्णू पुराण. 4. विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. चाणक्य नीती. 5. निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28 च्या दरम्यान उठले पाहिजे. देवी भागवत. 6. पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये. पद्मपुराण. 7. ओले पाय करून झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. अत्रि स्मृती. 8. तुटलेल्या खाटेवर तसेच उष्टा तोंडाने झोपू नये. महाभारत. 9. नग्न झोपू नये. धर्मसूत्र. 10. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते. 11. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. 12. उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो. सतत मृत्युभय असते. 13. दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. 14. दिवसा कधीही झोपू नका, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास 48 मिनिटे झोपू शकता. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. 15. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो. ब्रह्मवैवर्त पुराण. 16. सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपले पाहिजे. 17. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 18. यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग होऊन मृत्यूचे भय वाढते. 19. हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये. 20. पलंगावर बसून खाणे पिणे हे अशुभ आहे. 21. झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. 22. कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा. या 22 नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती वाढते व निरोगी दीर्घायुष्य लाभते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.